आमदार संग्राम जगताप यांनी वेळोवेळी दिव्यांग बांधवांना मदत केली आहे, तसेच त्यांना संसार उपयोगी साहित्य दिले आहे। दिव्यांग बांधवांच्या मदतीसाठी 24 तास 365 दिवस धावणारे आमदार संग्राम जगताप यांचे दिव्यांगांना नेहमी सहकार्य मिळत असते। दिव्यांग बांधवांनी या निवडणुकीत पुढाकार घेऊन 100% मतदान करणार असल्याची ग्वाही दिली आहे। तसेच आमदार संग्राम जगताप यांना तिसऱ्यांदा निवडून देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन दिले आहे, अशी माहिती दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट लक्ष्मण पोकळे यांनी दिली आहे। यावेळी संदीप जगताप, राहुल फुलसुंदर, संदीप जगताप, महावीर गुगळे आदी यावेळी उपस्थित होते। आता लोकशाहीचं पर्व चालू आहे, विधानसभा इलेक्शन चालू आहे। या संदर्भामध्ये दिव्यांगामध्ये जनजागृती करण्यासाठी त्यांचा अधिकाधिक 100% मतदान कसं घडून येईल ह्या हिशोबाने आम्ही प्रयत्न करीत आहोत। आता शहरात आतापर्यंत दिव्यांगांसाठी आदरणीय संग्राम भैयांनी आम्हाला खूप मदत केलेली आहे। या तत्पूर्वी 9 ऑगस्ट क्रांती दिना दिवशी आमचा संभाजीनगरला भव्य मोर्चा होता दिव्यांगाच्या न्याय हक्कासाठी। आम्ही सहज त्यांच्याकडे गेलो की भैया असं असं आहे। त्यांनी आम्हाला शहरामधील 600 ते 700 दिव्यांगाची व्यवस्था 6 लक्झरीने आमची करून दिली। त्याच्यामुळं आणि आम्हालाही शहरातील दिव्यांगांना एक संधी आलेली आहे की संग्राम भैयांनी आम्हाला आमच्यावर एवढा उपकार केला आणि ही उपकार फेडण्याची संधी आमच्या शहरातील दिव्यांगांना आलेली आहे। तरी आता मी शहरामध्ये दिव्यांगांना भेटत असताना प्रत्येक माणूस दिव्यांग बांधव हा संग्राम भैयावर खुश याच्यासाठी आहे की बुवा आपल्याला ते खूप मदत करतात। आज भी आता हे आमचे 2 दिव्यांग बांधव आहेत तिथं, कारण हे 100% अपंग आहेत, राठोड आहेत, परंतु त्यांना कधी अडचण आली ते मला मग फोन करतात। मग मी डायरेक्ट काही मागं पुढं न करता डायरेक्ट भैयाला फोन करतो, भैया दिवाळी आलेली आहे, अडचण खूप आहे, तेवढं आपल्याला अनुमान ते लगेच एका मिनिटात आयुक्ताला फोन करून आमच्या दिव्यांगाची बऱ्याचशा वेळेत गेली 5 ते 6 वर्षापासून दिव्यांगाची दिवाळी आमदार संग्राम भैयांनीच ती गोड केलेली आहे। म्हणून मला शहरातील सर्व दिव्यांग बांधवांना एवढं माझं प्रामाणिकपणे आणि नतमस्तक होऊन विनम्रतेने मी सगळ्यांना आवाहन करतो की येणाऱ्या 20 तारखेला आदरणीय संग्राम भैयाचे खून घड्याळ आहे, क्रमांक 4, आणि ते जास्तीत जास्त लीडने कसे निवडून येतील याच्यावर आपलंही भवितव्य अवलंबून आहे। आणि जास्तीत जास्त दिव्यांगासाठी आपल्याला निधी आणता येईल आणि प्रत्येक वर्षी जो काही आमदार निधी आहे त्याच्यामध्ये 5% निधी ते आपल्यासाठी निश्चित खर्च करणार याची सर्व दिव्यांग बांधवाला शहरातील मी ग्वाही देऊ इच्छितो। जय प्रहार। मंगला अशोक राठोड। माझे 2 मुलं आहेत, गौरव अशोक भीमाजी राठोड, गौरव अशोक राठोड, लक्ष्मीकांत अशोक राठोड। भैयांनी आमच्यासाठी भरपूर सगळं काही केलंय, आतापर्यंत भरपूर करीत आहे। आता बी त्यांनी आमच्यासाठी करावे, आम्हाला पाठिंबा द्यावे, आमची हीच मागणं आहे। धन्यवाद। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी अमोल भांबरकर, अहिल्यानगर।